कसं आहे माहिती आहे का, सध्या लग्न सराई सुरू झालेली आहे आणि या लग्न सराईमध्ये अनेक भावी नवरदेव हे उत्सुक झालेले आहेत. कारण की अनेक भावी नवरदेवांचे लग्नाचे वय हे 30-30, 35-35 होत चालले आहेत. पण मात्र तरी सुद्धा त्यांचे अजून लग्न झालेले नाहीयेत. उन्हाळा जवळ आला, दिवाळी झाली, तुळशीचे लग्न लागले की अनेक भावी नवरदेवांना वाटतं की या वर्षी तरी आपलं लग्न होईल, या वर्षी तरी आपल्या गळ्यात लग्नाची माळ पडेल, या वर्षी तरी आपल्याला एखादी मुलगी, पोरगी, नवरी हो म्हणेल आणि आपलं सुद्धा उरकेल. अशाच आशा अपेक्षा घेऊन अनेक भावी नवरदेव या उन्हाळ्यामध्ये लग्नाची वाट पाहत आहेत. पण मात्र दुसरीकडं मुलींचे लग्नाचे वय वाढत चालले आहेत, तरी सुद्धा मुली म्हणजेच पोरी या लग्न करायला विरोध करत आहेत. लग्न करायला लवकर होकार देत नाहीत आणि इकडून तिकडून काही मुली ह्या लग्न करायला होकार देत आहेत. पण मात्र त्यांनी वेगवेगळ्याच अटी समोर ठेवत असल्यामुळं, म्हणजे त्यांनी वेगवेगळ्याच अटी समोर ठेवल्यामुळं त्यांची सुद्धा लग्न त्यांच्याच मनपसंतीनं होत आहेत. म्हणून आता अनेक भावी नवरदेव मोठ्या प्रमाणात परेशान झाले आहेत. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण हेच आपलं सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. कसं आहे माहिती आहे का, एक काळ असा होता ज्या काळामध्ये मुलींकडचे म्हणजे पोरीकडचे मोठ्या प्रमाणात परेशान असायचे की बाबा आपल्याला पोरगी आहे, आपल्याला निस्त्या पोरीचे आहेत, आपल्या पोरींचं कसं होईन, काय होईन, तिला सासू कसे मिळेल, तिला नवरा कसा मिळेल, चांगल्या पद्धतीनं वागवेल का, चांगल्या पद्धतीने तिचा सुखाचा संसार होईल का, असा विचार मुलीकडचे काही वर्षां अगोदर करायचे. जर आपण पाहिलं तर 2005च्या अगोदरची ही गोष्ट आहे, जेव्हा मुलीकडचे मोठ्या प्रमाणात परेशान असायचे आणि आपल्या पोरीसाठी चांगला पोरगा कशा पद्धतीनं मिळेल असंच पाहिजे. तेव्हा काय करायचे, एखादा पोरगा चांगला दिसला, स्वभाव चांगला आहे ना, चांगले काही जास्त पैसे कमवत नाही ना, कष्टाळू आहे ना, मेहनती आहे ना, हे बघून तात्काळ त्या ठिकाणी पोरगी देऊन टाकायचे. तेव्हा पोरं चांगले भेटायचे, पण त्या पोरांच्या ज्या आया होत्या, सासू होत्या, या मात्र चांगल्या नसायच्या. त्या सुनाला मोठ्या प्रमाणात त्रास द्यायच्या, असं आपण त्या जुन्या चित्रपटामध्ये सुद्धा पाहिलेलं आहे. अशी परिस्थिती एकेकाळची होती. त्याच्यानंतर काळ बदलला, सगळ्यांच्या हातामध्ये मोबाईल आला. मोबाईल आल्यामुळं मुलगी शिकली, प्रगती झाली, हुशार झाल्या, मुलींनी सुद्धा मोठमोठं शिक्षण घ्यायचं ठरवलं आणि शिक्षण मुलींना घ्यायचं ठरवलं असल्यामुळं मुलींचं लग्नाचं वय वाढू लागलं. म्हणजे ज्या मुली पुरी पहिले 17, 18, 19, 20 वर्षाचं झाल्या की त्यांचे घरचे त्यांचे लग्न लावून टाकायचे. आता मात्र मुली शिकत असल्यामुळं, चांगलं एज्युकेशन घेत असल्यामुळं, आपल्यासाठी कसा मुलगा निवडावा कसा नाही हे त्यांना कळत असल्यामुळं आणि मुलींच्या लग्नाचं वय हे 18-20 वर्षावरून थेट 25-26 पर्यंत आला असल्यामुळं त्या मुलींनी आता लग्नासाठी काही अटी ठेवलेल्या आहेत, काही शर्ती ठेवलेल्या आहेत. त्या मुलींचं म्हणणं आहे की आमचा जो नवरा असणारा आहे तो आमच्यापेक्षा जास्त शिकलेला असला पाहिजे. जर मी MA झालेली आहे तर त्याची PhD झालेली पाहिजे. मी जर बॅचलर डिग्री झालेली असेल तर त्याची मास्टर झालेली पाहिजे. जर मी 50,000 रुपये कमवत असेल तर त्यांना लाख रुपये कमवलेले पाहिजे. अशाच पोरासोबत मी लग्न करणार आहे, असं काही मुलींनी, पोरींनी ठरवलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे पोराचा शहरामध्ये, पुण्या मुंबई सारख्या किंवा मोठ्या शहरामध्ये स्वतःचा फ्लॅट असला पाहिजे. कमीत कमी त्याला लाख रुपये भर पगार असला पाहिजे आणि त्याच्या घरामध्ये मी एकटीच असली पाहिजे, त्याच्या घरामध्ये दुसरं कुटुंब नसलं पाहिजे. तर पोरींच्या या अपेक्षा आहेत, तर पोरीच्या बापाच्या सुद्धा त्याच अपेक्षा आहेत. त्यांचं म्हणणं आहे की आमचा जावई चांगला कमावणारा असावा, सगळ्यात अगोदर त्याला सरकारी नोकरी असावा, तो परमनंट असावा, म्हणजे त्याला काहीच ताण नसावा, उद्या चालून त्याची काही नोकरी जाण्याची याची त्याची काही चिंता नसावी आणि पोरगा निर्व्यसनी असावा, त्याला कुठलंही व्यसन नसावं आणि पोराला नोकरी असली तरी त्याच्याकडे शेती असावी, जेणेकरून आमची मुलगी त्याला देता यावी, अशा पोरीच्या बापांच्या अपेक्षा आहेत. पण मात्र त्या पोराकडं नोकरी आहे तर शेती नाही, शेती आहे शेतकरी आहे त्याच्याकडे नोकरी नाही, अशांना मात्र काही जण मुली देत नाहीयेत, पोरी देत नाहीयेत. म्हणजे आजकाल पोरीकडचे सुद्धा पोराचा फक्त पैसाच बघत आहेत, त्याची संपत्ती बघत आहेत, त्याचे फ्लॅट, त्याचा व्यवसाय, त्याची नोकरी, याच सगळ्या गोष्टी बघत आहेत. खरंच एखादा पोरगा 1,00,000-2,00,000 रुपये महिना कमवतो,
पण मात्र त्याला कशाचा नाद आहे, त्यानं जी गाडी घेतली आहे, त्यानं घर बांधलंय, त्याच्या मागे काही हप्ते आहेत का, त्याचं काही सेव्हिंग बँक बॅलन्स आहे का, त्याचे काही बाहेर लफडे चालू आहेत का, त्याला काही व्यसन आहे का, या गोष्टींचा विचार कोणीही करत नाही. फक्त त्याला नोकरी आहे, चांगले पैसे कमवतो, दिसायला कसा जरी असला तरी सुद्धा तो आपल्या पोरीला चांगलं सांभाळू शकतो, असा विचार काही मुलींचे आई वडील करत असल्यामुळं आणि पोरी सुद्धा त्यांचं ऐकत असल्यामुळं आता अनेक पोरी ह्या त्यांच्याच पसंतीनं लग्न करू लागले आहेत. म्हणून आता दुसरीकडे ज्या पोरांचे लग्नाचे वय वाढत चाललेत त्यांची मात्र लग्नाचे वय होऊन चालले असले तरी त्यांचे लग्न होताना दिसत नाहीयेत. जर आपण या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर जे पोरग मेहनती आहे, कष्टाळू आहे, प्रामाणिक आहे, ज्याचं लग्नाचं वय होत चाललंय, मेन म्हणजे तोच माणूस प्रामाणिक आहे आणि चांगल्या पद्धतीनं वागतोय. कारण की त्यानं जर लफडे लोचे कुटाने भानगडी काही केल्या असत्या तर तो आतापर्यंत बिन लग्नाचा राहिलाच नसता. काही कुटाणा करून भानगडी करून इकडची तिकडं करून एखादी बायको करून आणली असती, बिना लग्नाचा राहिला नसता. या गोष्टीचा सुद्धा विचार काही जणांनी केला पाहिजे. म्हणजे जे लोक चांगले आहेत त्यांनाच बायका भेटणार आणि जे रिकामी लफडे करतायत त्यांना मात्र बायका भेटतायत, अशा सुद्धा कमेंट काही जण करतायत. पण मात्र आता व्यक्ती स्वातंत्र्य असल्यामुळं कोणाला कसा जोडीदार निवडायचा आहे हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. पण मात्र या ठिकाणी जर आपण आपली भूमिका मांडायचं ठरवलं तर एक गोष्ट आपल्या लक्षात येते की ज्या पद्धतीनं मुली मुलगा निवडतायत किंवा मुलं मुली निवडतात, यांनी गरीब श्रीमंत ही दरी न पाहता ज्या पोरासोबत आपल्याला लग्न करायचंय किंवा ज्या पोरीसोबत आपल्याला लग्न करायचंय त्यांचे स्वभाव एकमेकांसोबत जुळतात का, त्या दोघा जणांचा सुखीचा संसार होऊ शकतो का. संसार करत असताना पैशाची गरज पडते, पण मात्र जो काही मिळणारा पैसा आहे त्याच्यामध्ये आपण समाधानी आहोत का. 2 वेळेचं पोट भर खाऊन सुखी आयुष्याचा संसार करू शकतो का. पोराला कोणतं व्यसन नाही ना, त्या पोरीला काही लफडे करायची सवय नाहीये ना. या सगळ्या गोष्टींचा विचार करून जर लग्न करण्याचा निर्णय घेतला तर ते लग्न टिकू शकतात. नाहीतर मग आपण रोज वर्तमानपत्रामध्ये पाहत आहोत की कशा पद्धतीनं घडतंय आणि कशा पद्धतीनं दिसतंय, ते काही मला तुम्हाला सांगायची वेगळी गरज नाही. पण मात्र ज्या पद्धतीनं आता पोरी या लग्न करायला विरोध करतायत आणि जे लग्नाचे पोरं आहेत ते मात्र या संपूर्ण प्रकरणामुळे बेजार होताना दिसत आहेत, त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. सध्या समाजामध्ये जे घडायलंय, मीडियामध्ये जे दिसायलंय तेच सविस्तर सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करतो. याच्यावर तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.